शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यात शहर पोलिसांना अद्यापही यश येत नाहीये। मोहोळचा खून झाला त्याच दिवशी मारणेचं नाव रेकॉर्डवर आलं होतं, मात्र 15 दिवसानंतरही मारणेचा शोध सुरूच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। मोहोळ खून प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। आरोपी मुन्ना पोळेकर आणि अन्य दोघांनी मोहोळवरती गोळ्या झाडल्यानंतर आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत असं म्हणाल्याचं या प्रकरणातील तक्रारदारानं तक्रारीत नमूद केलं होतं। त्यामुळे पहिल्याच दिवशी गणेश मारणेचं नाव मोहोळ खून प्रकरणाशी जोडलं गेलं होतं। विठ्ठल शेलार याला मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्याचप्रमाणे गणेश मारणेची देखील चौकशी करण्यात येणार होती, मात्र मारणे तेव्हाच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला। त्यानंतर कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरी देखील चौकशी केली, मात्र तो सापडला नाही। त्याचा फोनही बंद होता। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतल्यानंतर मोहोळ खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुळशीतील विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हेच असल्याचं समोर आलं। मोहोळच्या खुनाच्या आधी 1 महिना मुळशी इथं आरोपींची बैठक झाली होती। त्यात मोहोळच्या खुनाचा कट रचण्यात आला होता। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी शेलार आणि त्याचा साथीदार रामदास उर्फ वाघ्या मारणे याला अटक केली। त्यानंतरही गणेश मारणेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। या प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपींना अटक केलेली आहे। विठ्ठल शेलार आणि वाघ्या मारणे वगळता उर्वरित आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे। पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गजानन मारणे आणि गणेश मारणे यांची नावं आघाडीवर होती। मारणे मूळचा मुळशीतील, तो पुण्यात खिलारेवाडी इथं राहत होता। दोन्हीही मारणेंच्या मागून येऊन बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीप मोहोळनं गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता। त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी गणेश मारणे टोळीनं कट रचून ऑक्टोबर 2006 मध्ये पौड फाटा इथं संदीप मोहोळवरती गोळ्या झाडून खून केला होता। या प्रकरणात गणेश मारणेची निर्दोष सुटका झाली, तर त्याच्या 3 साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती।